नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर त्यांनी एकदम असा सॅडच दाखवलेला आहे. कारण काय होतं, की जीवा इकडे नंदिनीच्या मागे लागलेला असतो, की तू सही कर. मानिनी त्याला अडवत असते. पण नंदिनी सही करता करता पार्थचा फोन येतो आणि पार्थ सगळी काही हकीकत सांगतो. आणि त्यानंतर आता हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये जातात. तर तेव्हा काव्या तर बेशुद्ध म्हणजे काव्याला तर ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेले असतात. आणि तिच्यावरती उपचार सुरू असतात. आणि तेव्हा आता नंदिनी आणि जीवामध्ये सुद्धा थोडंसं पॅचअप होतं. म्हणजे जीवा नंदिनीला थोडंसं सावरतो आणि पार्थला सुद्धा सावरून घेतो. आणि त्याच वेळेला आता इकडे वसू जी काही आहे ती मजा घेत असते आणि तिला तर आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर ती मानिनी आणि शारदासमोर येते. तर तेव्हा मानिनी तिच्यावरती आरोपच करते, की हे शारदासुद्धा आरोप करते, की हे तुम्हीच केलेलं आहे. तर तेव्हा वसू चुकून बोलून जाते, की 16 डिसेंबर नंतर मी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. आणि आता ती बरोबर या दोघींच्या तावडीत सापडते मित्रांनो, की 16 डिसेंबरचं जे काही केलेलं असतं ते सगळं काही हिनेच केलेलं असतं. आणि त्यानंतर अखेर आता त्यांनी असं दाखवलेलं सुद्धा आहे, की काव्य परत त्याचं सगळं काही उपचार त्याच्यावरती होतात आणि ती शुद्धीवरती सुद्धा येते. पण ती मित्रांनो पार्थला सुद्धा ओळखत नाही. ती सगळी काही तिची स्मृती गेलेली असते. आणि ते बघितल्यानंतर पार्थला खूप मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. जेव्हा त्या डिव्होर्स पेपर्सवरती सह्या करत असतो तर मानिनी त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते. म्हणत असते, अरे जीवा ऐक जरा, आपण बोलूयात जरा तरी. आणि त्यानंतर ती वकिलांच्या समोर सुद्धा जाते आणि त्यांना म्हणते, अहो तुम्ही तरी सांगा, त्यांचं एकमेकांच्या वरती प्रेम आहे आणि ते डिव्होर्स वगैरे नको असं ती म्हणत असते. आणि ती नंदिनीला सुद्धा सांगते. तर तेव्हा नंदिनी पुढे येते आणि जीवासमोर ती हातच जोडते. म्हणते, जीवा मी हात जोडते तुमच्यासमोर, प्लीज तुम्ही सही करू नका. तर जीवा तिला म्हणतो, तूच म्हणाली होतीस ना, की नात्यात एक वेळ प्रेम कमी असलं तरी चालेल, पण विश्वास कमी असलेलं नाही चालत. आणि माझा ना विश्वासच नाही राहिला तुझ्यावरती. आत्ता तुझ्या वडिलांचा फोन आला ना, तर तू माझा हात सोडून निघून जाशील त्यांच्याकडे. जाशील ना? असं तो विचारत असतो. आणि म्हणतो, मनात प्रेम असलेली पण वेळ आल्यानंतर वडिलांच्या विरोधात न बोलू शकणारी मुलगी नको आहे आई मला. जग इकडचं तिकडं झालं ना तरीसुद्धा माझा हात न सोडणारी, माझा साथ न सोडणारी मुलगी हवी आहे. तू तशी नाहीयेस, तू तशी नाहीयेस नंदिनी, हे मला कळलेलं आहे. एखादी असती ना तर जगाला आग लावली असती तिने आणि जळत्या जगाकडे पाठ फिरवून माझा हात धरून त्या रिक्षामध्ये बसून तू इथपर्यंत आली असतीस. पण तू नाही आलीस नंदिनी, कारण ना हिंमत नाही आहे तुझ्यामध्ये. अगं खरं तर ना किंमत नाही आहे तुला माझी. तर तेव्हा नंदिनी बोलायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा जीवा म्हणतो, बास झाला आता, मी सही केलेली आहे आणि तू सुद्धा सही कर, विषय संपवून टाकूयात आपण. असं म्हणून ते डिवोर्स पेपर्स आता तो तिच्या हातामध्ये देतो आणि तिला म्हणतो, सही कर, हे घे सही कर. तर तेव्हा नंदिनी अजूनसुद्धा रडत असते आणि मानिनीला तर धक्काच बसतो. आणि आता मानिनी जीवा आणि नंदिनीच्या मध्ये येते आणि म्हणते, अरे जीवा काही वेडेपणा करू नकोस. अरे हे काय कामाचं डील आहे का, की सह्या केलं आणि काम झालं म्हणून? मुळात नाती ही अशी कागदावरती सह्या करून संपत नसतात अरे. तर तेव्हा जीवा म्हणतो, मनातून संपवावी लागतात ना. अगं संपलेली आहेत, आधी तिच्याकडून आणि आता माझ्याकडून. आणि जर नसतील संपली ना तर आत्ता संपवूयात. सुरुवात या कागदापासून करूयात. नंदिनी सह्या कर. असं तो बोलत असताना मानिनी त्याच्यावरती जोराने ओरडते. म्हणते, बास, आणि मी तुला शेवटचं सांगत आहे, हे तू सगळं काही थांबव. तर जेव्हा म्हणतो, हो थांबवतो थांबवतो, या घरामध्ये ना यापुढे फक्त नंदिनी राहील, मी नाही. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर आता मानिनी गप्पच होते आणि तिला फार मोठा धक्का बसतो. आणि ती म्हणते, अरे जेव्हा तू काय बोलतोयस हे? तर तेव्हा जीवा आता परत नंदिनीकडे जातो आणि तिला म्हणतो, सही कर. तर नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज, मी काय म्हणते माझं ऐकून तरी घ्या, नका असं करू. तर तेव्हा जीवा म्हणतो, प्लीज सह्या कर, मी तुला रिक्वेस्ट करतोय. अगं सगळं जे काही ऐकायचं होतं ना ते सगळं काही ऐकून झालेलं आहे, प्लीज तू सही कर. असं म्हणून ते पेपर्स आता परत तिच्या हातामध्ये देतो. तर तेव्हा नंदिनी प्लीज प्लीज असं म्हणत असते. तर आता जीवा पेनसुद्धा तिच्या हातामध्ये देतो. आणि मित्रांनो आता नंदिनी अखेर त्या डिवोर्स पेपर्सवरती सह्या करतच असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी खूप असतं आणि तिचे हात कापत असतात. आणि मानिनी तर थांबवायचा प्रयत्न करत असते. आणि आता नंदिनी सह्या करणार इतक्यातच आता तिच्या मोबाईलवरती पार्थचा फोन येतो
आणि तेव्हा आता नंदिनी सह्या करता करताच ते पेपर्स बाजूला ठेवते आणि पार्थचा फोन रिसीव्ह करते आणि म्हणते, हॅलो पार्थ, तुम्ही पोहोचलात का? आणि काव्या असं ती विचारते. तर आता पार्थ तिकडून तिला जे काही घडलेलं असतं ते सगळं काही सांगतो. तर आता नंदिनी धक्क्यानेच खाली बसते आणि तिला काही सुचतच नाही आणि ती नुसतं पार्थ पार्थ असंच बोलत असते. आणि तेव्हा या दोघांना सुद्धा काही कळत नाही आणि हे दोघं सुद्धा आता नंदिनीकडे धक्क्याने बघू लागतात. तर मित्रांनो, आता इकडे पार्थ हॉस्पिटलमध्ये आलेला असतो काव्याला घेऊन आणि त्याने काव्याला ॲडमिट केलेलं असतं आणि इतक्यातच आता सिस्टर तिथं येते आणि ती म्हणते, सर, मिसेस काव्याला OTमध्ये नेत आहेत. ऑपरेशन सुरू होण्या अगोदर तुम्ही याच्यावरती सह्या करा, कन्सेंट फॉर्म आहे हा, असं म्हणून तो फॉर्म आता पार्थच्या हातात ती देते आणि तिथून निघून जाते. तर तेव्हा पार्थ तो फॉर्म हातामध्ये घेतो आणि तो फॉर्म बघत असताना त्याचे हातच कापत असतात आणि त्याच्या हाताला रक्त वगैरे लागलेलं असतं आणि त्याच्याकडेच तो आता रक्ताकडे आपल्या हाताकडे बघत असतो आणि त्यानंतर तो फॉर्मकडे सुद्धा बघत असतो आणि त्याला काही सुचत नसतं आणि अचानकच तो आता तो फॉर्म खाली ठेवतो आणि त्यानंतर आपल्या खिशामधले म्हणजे त्यांनी ते काव्याच्या हातामधून जी बोरं काढून घेतलेली असतात ती बोरं खिशामधून तो बाहेर काढतो आणि आपल्या हातामध्ये धरतो आणि त्या बोरांच्याकडे बघू लागतो. तर तेव्हा काव्याचे शब्द आता त्याला आठवू लागतात. काव्य म्हणत असते, जो दिल में है वो कहो, क्या पता देशमुख कल हो ना हो. आणि तेव्हा आता पार्थच्या हातामधली ती बोरं असतात ती सगळी खाली खाली पडतात आणि त्याला खूप त्रास होत असतो मित्रांनो आणि त्या दुःखातच तो रडत रडत आता खाली बसतो परत. तर इकडे आता घरामध्ये ती गोष्ट कळते म्हणजे वसूला आणि रम्याला कळते. तर तेव्हा वसू ती गोष्ट ऐकल्यानंतर आनंदितच होते आणि म्हणते, काय सांगतेस, काव्याला हॉस्पिटलाइज केलंय? तर रम्या म्हणते, हो आई, खरं तर ना पार्थ काव्याला सेंटरला सोडायला गेला होता म्हणून मी खूप सॅड झालेले होते, म्हणून ना मी समुद्रासमोर जाऊन बसलेले होते. मग त्यानंतर मी जेव्हा घरी आले तेव्हा मामा मामीचं बोलणं ऐकून मला हे सगळं काही कळालं. पण तू तर घरातच होतेस ना, तुला कसं काय नाही कळालं हे? तर वसू म्हणते, अगं ते जाऊ देत ग, मला आधी सांग किती लागले तिला, मरेल का ती, असं ती विचारते. तर रम्या म्हणते, कोणास ठाऊक, अगं ते सगळं काही हॉस्पिटलमध्ये जाऊनच माहिती करून घ्यावं लागेल ना, पण मेली तर ना ती बरंच होईल. तर वसूसुद्धा म्हणते, ती करंटी ना मेलीच पाहिजे, नाहीतर असं काहीतरी व्हायला पाहिजे ना की ती जिवंत असून सुद्धा मेल्यातच जमा असायला पाहिजे. तर रम्या म्हणते, म्हणजे समथिंग लाईक कोमा, पॅरालिसिस किंवा गेला बाजार मेमरी लॉस, असं तिने म्हटल्यानंतर वसू म्हणते, अगं रम्या, मेमरी लॉस झाले तर काय मजा येईल. तू जस्ट इमॅजिन की काव्या सगळं काही विसरलेली आहे, अगदी पार्थला सुद्धा विसरली तर. आणि असं तिने म्हटल्यानंतर रम्या तर भलतीच खुश होते आणि म्हणते, ओ गॉड, काय मस्त होईल ना आई, देवा प्लीज, देवा काहीतरी चमत्कार कर ना. आणि सध्या ना त्यांच्या दोघांच्या मध्ये खूप छान छान चाललंय सगळं आणि परत देवाकडे प्रार्थना करते, म्हणते, देवा प्लीज प्लीज काहीतरी बॉम्ब टाक त्या दोघांच्या मध्ये. आणि खरंच जर काव्या पार्थला विसरली ना तर पार्थ कोलमडून पडेल, हालेल आतून, आणि मग तेव्हा मी त्याला सावरेन आणि मग ना आमचं लग्न होईल, अशी ती काहीतरी स्वप्न रंगवत असते वेडी विचित्र. तर वसू म्हणते, अगं रम्या, माझं गट फिलिंग मला सांगतं हे असंच होणार. अगं गुरुजींनी भाकीत नव्हतं का केलं की तुझं आणि पार्थचं लग्न होईल. आता मध्ये ती काव्य आणि पार्थ एकमेकांच्या खूप जवळ येत होते तेव्हा मला असं दिसत होतं की हे काही शक्य नाहीये. पण आता जर का काव्य सगळंच काही विसरली तर तुझं आणि पार्थचं लग्न होणं सहजच शक्य आहे. आणि मला तर वाटतं ना की गुरुजींना हेच म्हणायचं असणार आहे. तर रम्या तर अजून खुश होते आणि म्हणते, अगं हे सगळं काही ऐकून किती एक्साइटिंग वाटतंय मला, माहिती आहे का. आणि जर खरंच असं झालं ना तर काव्या एकतर संपेल आणि रम्यार्थ सुरू होईल. असं म्हणून ते थोडंसं थांबते आणि म्हणते, एक मिनिट, काव्या जरी पार्थला विसरली तर पार्थ काव्याला सोडेल का, असा आता प्रश्न तिच्या मनामध्ये येतो. तर वसूसुद्धा म्हणते, हो, मी पण तोच विचार करते. जर रम्या काव्याचा टोटल मेमरी लॉस झाला नाही आणि ती तिच्या आयुष्यामधला एक विशिष्ट काळ विसरली तर रम्या विचारते, म्हणजे एक्झॅक्टली कुठला काळ. तर वसू म्हणते, म्हणजे काव्य आणि पार्थचं लग्न झालं त्यानंतरचा काळ. असं झालं तर, असं म्हणून ती हसूच लागते. तर तेव्हा रम्याला सुद्धा ती गोष्ट लक्षात येते आणि ती सुद्धा वेड्यासारखी हसू लागते. तर इकडे मित्रांनो आता जीवा आणि नंदिनी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तर तेव्हा ते रिसेप्शनवरती चौकशी करत असताना नंदिनीचं लक्ष पार्थकडे जातं
आणि आता ती नंदिनी जीवाला सांगते की पार्थ इथंच बसलेले आहेत. आणि तेव्हा आता पार्थ तर एकटाच वेड्यासारखा बसलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये ते काव्याचं बोर असतं आणि त्या बोराकडेच बघत तो बसलेला असतो. आणि त्याला बघितल्यानंतर हे दोघेसुद्धा थक्क होऊन जातात. तर जीवा तिथूनच दादा अशी तिला हाक मारतो. आणि तेव्हा पार्थ आता थोडासा जीवाकडे बघतो आणि त्याला आता रडू कोसळू लागतं आणि त्याचा चेहरा एकदम बारीक झालेला असतो. तर तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येतं. तर पार्थ आता एकदम उठतो आणि जाऊन जीवाला मिठीच मारतो तो. तर तेव्हा जीवासुद्धा आता पार्थला सावरतो आणि त्याला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो, शांत हो दादा, शांत हो. आणि काय झाले, काय झाले मला सांगशील का? तो अगोदर शांत हो आणि मला सांग काय झाले ते, असं तो सगळं काही विचारत असतो. तर तेव्हा नंदिनीसुद्धा पार्थला विचारते, पार्थ काय झालं, कशी आहे काव्या आणि कसं काय झालं सगळं सांगा ना, असं ती म्हणत असते. तर तेव्हा आता पार्थ जे काही घडलेलं असतं ते सगळं काही सुरुवातीपासून या दोघांना सांगू लागतो. आणि ते ऐकत असताना या दोघांना सुद्धा धक्क्यावरती धक्के बसत असतात मित्रांनो. आणि त्यानंतर पार्थ म्हणतो, पूर्ण प्रवासभर काव्या मला विचारत होत्या की तुमचं किती टक्क्यांवर आले मला ॲक्सेप्ट करणं. आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यावर हॉकी स्टिक लागली. त्या अगोदरसुद्धा त्यांचा शेवटचा प्रश्न तोच होता आणि तो क्षण आता त्याला आठवतो. ज्यावेळेस काव्या म्हणत असते, आता तरी सांगा कुठवर आलेलं आहे मला ॲक्सेप्ट करणं? अहो सांगा की, गप्प का बसलात देशमुख? आणि मी कायमची गप्प झाल्यावर बोलणार आहात का? असं तो त्याला सगळं काही आठवतं. आणि पार्थ आता म्हणतो, मी का नाही उत्तर दिलं? मी उत्तर द्यायला हवं होतं की हो काव्या, मी ॲक्सेप्ट केलंय तुम्हाला. पण ना मी उगाचच ताणत राहिलो. गेला महिनाभर, पूर्ण प्रवासभर. आणि का असं वागतो ना आपण? माणूस आपल्यासोबत असताना आपलं शहाणपण कुठं जातं? की युनिव्हर्सने आपली परीक्षा घेतली तरच आपल्याला अक्कल येते, असं म्हणून तो स्वतःला त्रास करून घेत असतो. तर तेव्हा नंदिनी पुढे येते आणि म्हणते, पार्थ तुम्ही त्रास करून घेऊ नका माझ्या बहिणीला आणि तुमच्या काव्याला काहीच होणार नाही. तुमच्या प्रेमात खूप ताकद आहे पार्थ. काव्या नक्की बरी होईल. तर तेव्हा पार्थ म्हणतो, बरी होईल म्हणजे? त्या बऱ्या होणारच आहेत. त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. माझ्यासाठी माझ्याकडे त्यांना यावंच लागेल, असं तो जोरात ओरडून बोलत असतो. तर जीवादा पार्थला शांत करतो आणि म्हणतो, दादा शांत हो, काव्याला काहीसुद्धा होणार नाही, डोंट वरी. आणि इतक्यातच सिस्टर तिथं येते आणि म्हणते, ॲडमिट केले त्यांना, फॉर्म भरून झालाय का? तर तेव्हा आता जीवा पार्थला विचारतो, दादा कसला फॉर्म? तर तेव्हा आता नंदिनी तो फॉर्म तिथे असतो तो उचलून जीवाच्या हातामध्ये देते. तर सिस्टर म्हणते, प्लीज लवकर भरा आणि सही करून द्या. तर जीवा म्हणतो, दादा तू एक काम कर, तू याच्यावरती सही कर, असं त्यानं सांगितल्यानंतर पार्थ त्याच्यावरती सही करतो. तर जीवा सिस्टरना सांगतो, मला फक्त 2च मिनिटं द्या, मी फॉर्म आणून देतो. आणि त्यानंतर आता नंदिनी तो फॉर्म भरायसाठी आपल्या हातामध्ये घेते. तर तेव्हा जीवाच्या हातामध्ये पेन असतं आणि जीवा तो पेन नंदिनीला देत असतो. तर तेव्हा आता नंदिनीला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस आत्ताच थोड्या वेळापूर्वी जीवा असंच डिवोर्सचे पेपर्स नंदिनीच्या हातामध्ये देत असतो आणि पेन देऊन त्याच्यावरती सही कर असं म्हणत असतो. आणि आता त्या जडमनानेच नंदिनी तो पेन आपल्या हातामध्ये घेते आणि फॉर्म भरू लागते. तर इतक्यातच आता पार्थच्या घड्याळामध्ये तो बघतो, तर 11 वाजून 11 मिनिटं झालेली असतात. तर आता पार्थ आपले डोळे घट्ट मिटतो आणि म्हणतो, युनिव्हर्स माझ्या काव्याला माझ्याकडे परत आण, असं म्हणून तो घट्ट हातसुद्धा जोडतो युनिव्हर्सला. आणि ते बघत असताना आता जीवाला आणि इकडे नंदिनीला सुद्धा खूप त्रास होऊ लागतो मित्रांनो. आणि इकडे आता आतमध्ये काव्याचं ऑपरेशन सुरू असतं. तिला जी जखम झालेली असते ते डॉक्टर ते व्यवस्थित बरी करत असतात. आणि इकडे तर आता मानिनीने देव पाण्यामध्ये ठेवलेले असतात आणि ती गणपती बाप्पाच्या डोक्यावरती पाणी घालत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी असतं मित्रांनो. तिला खूप त्रास होत असतो की काव्याच्या बाबतीत हे काय घडलं. आणि त्यावेळेस आता तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस काव्या म्हणत असते, मी काय म्हणते, मी नाहीच येत, माझा पेपर झाला ना की तुम्हीच या ना मला सगळेजण न्यायला. आणि ते आठवल्यानंतर मानिनी अजून रडू लागते आणि ती म्हणते, काव्या बाळा का ग असं बोललीस तू? वास्तू तथास्तू म्हणत असते, असं काहीतरी बोलू नये बाळा. आणि म्हणते, देवा माझ्या लेकीला सुखरूप लवकरात लवकर घरी आण, माझ्या पार्थचा जीव आहे तिच्यामध्ये, असं ती बोलत असताना खूप रडत असते. मित्रांनो इतक्यातच मागून येऊन शारदा तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिच्याकडे बघितल्यानंतर मानिनीला अजून जास्त रडू येतं आणि ती उठते आणि शारदाला ती मिठीच मारते.
आणि अजून जोराने रडू लागते. तर तेव्हा शारदासुद्धा खूप जोराने रडत असते आणि त्यानंतर मानेनी स्वतःला थोडीशी सावरते. तर शारदा म्हणते, "हे काय होऊन बसलेलं आहे?" तर मानेनी तिचे डोळे पुसते आणि म्हणते, "नाही, नाही, आपण दोघींनी रडायला नको. आपल्या काव्याला काहीही होणार नाहीये आणि ती लवकरात लवकर घरी येईल बघा." "आणि तुमची भेट झाली का?" असं ती विचारते. तर तेव्हा शारदा नाही असं सांगते आणि म्हणते, "मला भेटू दिलं नाही. कारण डॉक्टरांनी नुकतीच ट्रीटमेंट सुरू केली होती आणि अजून हे पण तिथं येऊन पोहोचलेले नव्हते." नंदिनी म्हणाली, "आई घरी एकट्या आहेत, तू जा, म्हणून मी इकडं आले." तर असे तर बोलत असताना वसू तिथं येते आणि म्हणते, "एकटी कशाला? मी आहे की इथे." आणि म्हणते, "नाही, मला मान्य आहे तुम्ही आम्हाला आपलं मानत नाही, तरीसुद्धा मला आणि रम्याला या घरच्या लोकांची खूप काळजी आहे." रम्या तर बिचारी गेलीसुद्धा हॉस्पिटलमध्ये काव्याला बघायला. काव्याच्या बाबतीत जे काही घडलंय ना, ते ऐकून खरंच आम्ही खूप हललेलो आहे. आणि असं ती म्हणत असताना शारदा तिला विचारते, "नक्की का?" तर तेव्हा वसू म्हणते, "अगं खरंच आम्ही आतून खूप हललेलो आहे." तर तेव्हा शारदा तिला डायरेक्ट म्हणते, "काव्याच्या बाबतीत हे जे काही झाले ना, त्यात तुमचा काही हात नाही आहे ना?" तर असं तिने विचारल्यानंतर वसू म्हणते, "माझा काय ह्याच्यामध्ये हात असणार आहे?" तर मानिनी सुद्धा म्हणते, "बरोबरच बोलतायत शारदाताई, तुमचा संबंध असूच शकतो वसूताई. तसंही या घरामध्ये जे काही वाईट झालंय ना, त्या सगळ्याशी तुमचाच तर संबंध होता. आधीच्या गोष्टींच्याबद्दल मला बोलायचं नाहीये, पण आता काव्या आणि पार्थचं सगळं काही सुरू होतं म्हटल्यानंतर काव्याचं काहीतरी वाईट व्हावं असं तर तुम्हा दोघींना वाटूच शकतं." असं तिने म्हटल्यानंतर वसू म्हणते, "बास, खूप बोललीस हां मानिनी तू, खूप बोललीस. ऐकून घेते म्हणून प्रत्येक वेळेला बोललंच पाहिजे असं काही नाहीये. आपल्या घरामध्ये वाईट परिस्थिती आहे हे समजून मी काळजीपोटी तुझ्याशी बोलायला आले. तर तुम्ही दोघी आरोप करताय माझ्यावर. मला मान्य आहे की याआधी मी बरंच काही केलेलं आहे. पण आता जे काही घडलेलं आहे त्याच्याशी माझा काही एक संबंध नाहीये. काव्या भोगतेय ती तिच्या कर्माची फळं." असं तिने म्हटल्यानंतर या दोघींना धक्काच बसतो. तर मानेनी म्हणते, "काय बोलताय हे? कर्माची फळं? अहो वसुताई, खरं तर कर्माची फळं तुम्ही भोगायला हवीत. तिथे बिचारी ती काव्या अजून शुद्धीवरती येत नाहीये आणि तुम्हाला जराही काहीही वाटत नाहीये. तुम्ही तिलाच शिव्याशाप देताय." तर वसू म्हणते, "अगो बाई, मी कशाला तिला शिव्याशाप देऊ? तुमच्या मनामध्ये घाणेरडे विचार येत आहेत आणि तुम्ही माझ्यावरच आरोप करताय. मी शेवटचं सांगते, मी काहीही केलं नाहीये. या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाहीये. 16 डिसेंबरनंतर मी कुणाच्याही आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायला गेलेलेच नाहीये." असं ती चुकून बोलून जाते. तर आता या दोघींच्या लक्षात येतं आणि मानिनी तर विचारतेच डायरेक्ट, "16 डिसेंबरच्या नंतर म्हणजे काय?" आणि असं तिने विचारल्यानंतर आता वसूच्या पायाखालची जमीनच सरकते मित्रांनो आणि ती जाम घाबरते. तर मानिनी परत विचारते, "16 डिसेंबरला तुम्ही काय केलं तसं?" आणि आता या दोघींच्या मनात तर शंकेची पाल चुकचुकत असते, की 16 डिसेंबरला जे काही केलेलं असतं ते हे वसूनेच केलेलं असतं. आणि तिने विचारल्यानंतर ही वसू तर खूप घाबरलेली सुद्धा असते. तर इकडे मित्रांनो आता हॉस्पिटलमध्ये नंदिनी बाजूला येते आणि ती रडत रडत बसलेली असते आणि तिला आता काव्यासोबत घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात. ज्यावेळेस ती सगळ्यात सुरुवातीला लग्न झाल्या झाल्या काव्याने स्वतःला खोलीत बंद करून घेतलेलं असतं, तेव्हा ती तिथे आलेली असते, तो क्षण आठवतो. आणि त्यानंतर या तिघींचे क्षणसुद्धा आठवतात. म्हणजे आरुषीचे, काव्याचे आणि नंदिनीचे या तिघींनी एकत्र घालवलेले क्षण ते सुद्धा आठवतात. काव्याने तिला मिठी मारलेली असते, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि त्यानंतर या दोघींनी मिळून छान अशी फुगडी वगैरे घातलेली असते आणि मंगळागौरीचा सण त्यांनी साजरा केलेला असतो, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि त्यानंतर आता या दोघी मोहिते म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेर बसलेले असतात शेकोटीच्या इथे आणि तेव्हा काव्याने नंदिनीच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवलेलं असतं, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि ते आठवत असताना नंदिनी खूप जोरजोराने रडत असते आणि इतक्यात आता जीवा तिथे तिच्या शेजारी येऊन बसतो आणि तो आता तिला सावरायसाठी तिच्या डोक्यावरती हात ठेवतो. तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते आणि त्याला मिठीच मारते आणि त्याच्या कुशीत शिरून ती रडू लागते मित्रांनो. आणि तेव्हा आता जीवाला सुद्धा तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवू लागतात. काव्या त्याला म्हणालेली असते, "आता मिशन लग्नासाठी काय पण." आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने असंच तिला हाताला धरून पार्थ जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो, तर तेव्हा त्याला भेटवायसाठी तो तिच्याला हाताला धरून खेचत घेऊन आलेला असतो. आणि तेव्हा मानिनी अडवत असते तरीसुद्धा तो तिला न जुमानता
काव्याला घेऊन पार्थजवळ गेलेला असतो आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने त्याला फोन लावलेला असतो आणि ती म्हणत असते, "काय म्हणालास योशिको? हे काय असतं?" तर तो सांगत असतो तिला, "म्हणजे काय आहे, आपल्याला जे मनापासून हवं आहे ते मिळालं तर जमा आहे, असं वागणं म्हणजे योशिको. म्हणजे काय आहे, की जे होईल तेव्हा मी खुश होईन, यापेक्षा मी आत्ताच खुश आहे. कारण मला माहिती आहे की हेच होणार आहे." हा कॉन्फिडन्स आणि हे सगळं आता त्याला आठवत असतं आणि तेव्हा नंदिनी आता थोडंसं स्वतःला सावरते. तर जीवासुद्धा तिला आता सावरत असतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि पर्यायाने तो स्वतःला सुद्धा सावरत असतो. इतक्यातच आता सिस्टर येतात आणि पार्थ देशमुख कुठं आहेत असं विचारतात. तर तेव्हा जीवा म्हणतो, "1 मिनिट मी बोलावून घेऊन येतो," असं म्हणून तो आता तिथून बाहेर जातो. तर इकडे पार्थ तर गणपती बाप्पासमोर हात जोडून उभा असतो आणि बाप्पाला म्हणत असतो, "देवा, आजपर्यंत मी स्वतःसाठी तुझ्याकडे काहीसुद्धा मागितलं नाही. पण आत्ता मी मागतोय देवा तुझ्याकडे. माझ्या काव्याला बरं कर देवा. त्यांना काहीसुद्धा होऊ देऊ नकोस देवा. प्लीज त्यांना काही होऊ देऊ नकोस देवा." असं म्हणून तो हात जोडून बाप्पाला नमस्कार करत असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग त्याने इथंच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थच्या हातामध्ये काव्याचं हॉल तिकीट असतं आणि तो एकदम वेड्यासारखं बडबडत असतो. म्हणतो, "काव्या शुद्धीवरती येणारच आणि त्या पेपरसुद्धा लिहिणार. मी घेऊन जाणार त्यांना पेपर लिहायला." आणि त्यानंतर तो आता म्हणजे काव्याला बाहेर घेऊन आलेले असतात आणि ती अजूनसुद्धा बेशुद्धच असते. तर तेव्हा पार्थ तिच्याजवळ बसलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो, "फिस्कारलेली मांजर डोळे उघडा ना. तुमचा ओजी बोका आलाय आता आणि तो आता तुम्हाला सोडून नाही जाणार." आणि मित्रांनो, तो असं बोलत असताना चक्क काव्या आपले डोळे उघडते सुद्धा आणि तिने डोळे उघडलेले बघून पार्थ तर इतका खुश होतो आणि तो उठतो आणि काव्याचा हात त्याच्या हातातच असतो आणि तो ओरडत असतो, "डॉक्टर, काव्या शुद्धीवरती आल्यात." आणि मित्रांनो, आता म्हणजे पार्थने तिचा हात आपल्या हातात पकडलेला असतो आणि काव्या एकदमच त्याला म्हणते, "हात सोडा माझा." असं म्हणून ती आपला हात त्याच्यापासून काढूनच घेते आणि ते बघितल्यानंतर पार्थ परत धक्क्याने खाली बसतो आणि काय असं तिला विचारतो. तर काव्या चक्क आता पार्थला म्हणते, "कोण आहात तुम्ही?" म्हणजे मित्रांनो, काव्याची स्मृती आता इथं गेलेली असते आणि तिला काही समजत नसतं की हा कोण आहे आणि तिला काहीच कळत नसतं, तिला काहीच आठवत नसतं. आणि मित्रांनो, आजच्या भागामध्ये त्यांनी एवढंच दाखवलेलं आहे. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.